स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल उद्धव ठाकरे यांनी विदर्भाच्या एका सभेत मोदींवर आरोप केले ते अतिशय हास्यास्पद होते असे म्हटले आहे। तर या वेळेच्या निवडणुकीमध्ये ज्याला ज्याला जे जे तोंडाला येईल तो ते बोलत राहिलाय। आकडेवारी माहिती करून घ्यायची नाही, परिणाम माहिती करून घ्यायचे नाहीत असे म्हणत काल उद्धव ठाकरे यांनी विदर्भाच्या एका सभेत मोदींवर अतिशय हास्यास्पद आरोप केले। अहो उद्धव ठाकरेंनी तुम्ही कधी शेती केली आहे का? शेतकऱ्यांना खत किती रुपयाचा लागतो हे तुम्हाला माहिती आहे का असे विचारले आहे। तसेच खतांवर जीएसटी किती लागतो हे देखील तुम्हाला माहिती आहे का? खतांवर 5% जीएसटी लागतो आणि तो डिस्ट्रीब्युटर्स कडून डायरेक्ट कंझ्युमर कडे येतो, म्हणजे तो शेतकऱ्यांकडे येताना इतका निग्लिजिबल राहतो। समजा 1 लाखांचा खत आहे, तो 5% लागला तर 5,000 रुपये होतो। 1 लाखांचा खत करायला शेतकऱ्याला शेवटी 300 ते 500 पर्यंत खाली येतो। शेतकरी सन्मान योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याला वर्षाला 6,000 मिळतात तो किमान जमीन असणारा शेतकरी आहे, त्याला 1 लाखाचं खत घ्यावं लागत नाही। ज्या वेळेला 1 पोतं किंवा 44 किलोची बॅग शेतकरी घेतो तर त्याला 266 रुपये द्यावे लागतात। अहो उद्धव ठाकरे, 1 लाखांचं खत ज्याला घ्यावं लागतं त्या शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजनेमधून लाभ मिळत नाही। त्यामुळे काहीही बोलायचं, शेतकऱ्यांना आणि लोकांना भ्रमित करायचे, यातून काहीही साध्य होणार नसल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या निमित्ताने तुम्हीच तुमची पंचायत करून घेतली असल्याचं यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। यावेळच्या निवडणुकांमध्ये ज्याला ज्याला जे जे तोंडाला येईल ते बोलत राहिलेला आहे। मग आकडेवारी माहिती करून घ्यायची नाही, परिणाम माहिती करून घ्यायचे नाही। काल माननीय उद्धवजींनी विदर्भातल्या एका सभेमध्ये अत्यंत हास्यास्पद आरोप मोदीजींवर केला की अरे शेतकऱ्यांनो, 1 लाखाचं खत जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळेला 18% जीएसटी म्हणजे 18,000 रुपये तुम्ही सरकारला म्हणजे मोदींना देता, त्यातले 6,000 रुपये ते तुम्हाला शेतकरी सन्मान निधी म्हणून देतात। अहो उद्धवजी, शेती कधी तुम्ही केली आहे का? शेतकऱ्याला खत किती रुपयाचं लागतं तुम्हाला माहिती आहे का? खतावर जीएसटी किती लागतो माहिती आहे का? खतावर जीएसटी 5% लागतो आणि तो डिस्ट्रीब्युटरवरून डायरेक्ट कंझ्युमर म्हणजे शेतकऱ्यापर्यंत येताना इतका निग्लिजिबल राहतो। समजा 1 लाखाचं खत आहे, 5% लागला 5,000, तर 1 लाखाचं खत घेणारा शेतकऱ्याला शेवटी तो 300, 400, 500 इथपर्यंत खाली येतो। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी सन्मान योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याला वर्षाला 6,000 मिळतात तो किमान जमीन, ज्याची फार कमी जमीन आहे, गरीब आहे, शेतमजूर आहे, त्याला मिळतात। त्याला 1 लाखाचं खत काय घ्यावं लागत नाही। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्यावेळेला 1 पोतं किंवा 45 किलोची 1 बॅग ज्या वेळेला शेतकरी घेतो तर त्याला 266 रुपये द्यावे लागतात 45 किलो बॅगला। त्याच्या अगेन्स्ट केंद्र सरकारला कंपनीला अनुदान म्हणून 1,561 रुपये 91 पैसे म्हणजे 6 पट पैसे अनुदान म्हणून द्यावं लागतं। म्हणजे त्याचं खताचं पोतं जे आहे ते मुळात 266 आणि 1500 म्हणजे 1900 आहे, त्याला 266ला मिळतं। म्हणजे काय माहिती आहे नाही? 1 लाखाचं त्याला खत लागतं, 1 लाखाचं खत ज्याला लागतं म्हणजे केवढा मोठा शेतकरी, त्याला शेतकरी सन्मान योजनेमध्ये पैसे नाही मिळत माननीय उद्धवजी। आणि त्यामुळे काहीही बोलायचं, शेतकऱ्यांना आणि लोकांना भ्रमित करायचं, यातून काही साध्य होणार नाही। पुन्हा एकदा एका वाक्यात स्टॅटिस्टिक मांडायचं झालं तर रासायनिक खतांवर 5% जीएसटी आहे। त्याचा एंड युजर जो आहे म्हणजे शेतकरी त्याला करत तो 5,000 रुपये 1 लाखाच्या अगेन्स्ट 100 रुपये 200 रुपये 300 रुपये मिळतो, कारण त्याचा बेनिफिट मधल्या सगळ्या माणसांना घेत पुढे जायचं असतं। आणि प्रत्यक्षामध्ये जे पोतं 266ला मिळतं त्याच्या 6 पट म्हणजे 1500 समथिंग म्हणजे 1600 रुपये सरकारला शेतकऱ्याला त्या खतापोटी अनुदान म्हणून कंपनीला द्यावं लागतं। तर माननीय उद्धवजी, तुम्हीच तुमची पंचायत करून घेतली की ह्या निमित्ताने सगळे आकडे शेतकरी अरे बापरे माझं 300 रुपयाचं पोतं 1800 रुपयाला घ्यावं लागलं असतं का? 1500 देते का अनुदान सरकार?
अरे बापरे 18% नाही 5% आहे का आणि मला हार्डली 200-300 चार्ज इतकाच जीएसटी बसतो का, हे त्याला माहिती नव्हतं, ते या निमित्ताने माहिती करून दिलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय. स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस रस्ता, सोलापूर.